राजधानी राजधानी ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्रबलभूमी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. निंबाळकर प्रहारचा जिल्हा प्रमुख आहे मी. काय झालं, नाफेडनं कांदा खरेदी करावी याचसाठी निर्यात बंदीचं धोरण या सरकारनं आणलं. नाफेडनं NCCFनं कांदा खरेदी करावी म्हणजे कोणी? हे सगळे 2 नंबरचे व्यवसाय झालेले आहेत. नाफेड हा शेतकऱ्याच्या मदतीचा विषय हा शेतकऱ्यासाठी संकटाचा ठरला. आत्ता 35 ते 40 रुपये विकल्या जाणारा आमचा सरसकट कांदा विकत होता 35 ते 40च्या दरम्यान, आणि नाफेड म्हणतं आहे का 40 ते 45 MM चा कांदा आम्ही 3600 रुपयाने घेऊ. आता हे 2-3 दिवस 3600चं नोटिफिकेशन राहील, मग करत करत ते 2000वर आणतील. आणि असंही यांच्या निर्यात बंदीच्या हस्तक्षेपामुळं रेग्युलर मार्केटला बाजार समित्यातला कांदा आमचा 2200 रुपये विकू राहिला. याला यांचं हे निर्यातीचं धोरण कारणीभूत ठरलं. निर्यात बंदीमुळं असलेला पोर्टवरचा कांदा पडून आहे तो हजारो कोटी रुपयाचा कांदा, म्हणजे असं माहिती मिळालं की एकट्या आपल्या नाशिक जिल्ह्यातनंच जवळपास 900 ते 1000 कोटी रुपयाचं नुकसान झालेलं आहे. मला सांगा, हे 900-1000 कोटी रुपये व्यापारी कोणाकडून काढतील? हे शेतकऱ्याकडून काढतील. ते एक तिथं मरण झालं. दुसऱ्या बाजूला यांनी हे नाफेडचं धोरण आणलं. नाफेड आणि NCCFच्या धोरणातून त्या ठिकाणी 40-45 MM चा कांदा ते घेणार आणि बाकीच्या कांद्याचं आम्ही काय करायचं? माझी या व्हिडिओच्याद्वारे सरकारला विनंती आहे, आमचा सरसकट कांदा 4000 रुपयाने घेता येत असेल तर घ्या. कुठं विकायचा? राशनमध्ये विकायचा, कुठं विकायचा विका. नसता शेतकऱ्यांनी कुठल्याही पद्धतीचं डॉक्युमेंटेशन त्यांच्या हातात द्यायचं नाही. आपलं आधार कार्ड, आपलं बँकेचं पासबुक, तुमचा उतारा हा त्यांच्या ताब्यात द्यायचा नाही आहे. उगाच 2 पैशाच्या लालसेनं तुम्ही शेतकरी भविष्यातलं चढ्या कांद्याचं धोरण तुमच्या हातानं, तुमच्या हातातल्या कुऱ्हाडीनं पायावर मारून घेऊ नका आणि कुठल्याही पद्धतीनं नाफेडला आणि NCCFला हा डाव यशस्वी होऊ देऊ नका. भविष्यात जर शेतकऱ्याला सुरक्षित राहायचं असेल कांदा उत्पादकाला, तर आज नाफेड आणि NCCF हाणून पाडता आलं पाहिजे. तिकडं व्यापारी अडचणीत आल्यावर शेतकरीच जास्त अडचणीत येणार आहे. इकडं नाफेड निर्यातीच्या निमित्तानं जन्म घेणार आहे, शेतकरीच अडचणीत येणार आहे. असा दुहेरी घावात तुमची पाचर केली जाणार आहे. आपली पाचर होऊ द्यायची नसेल, आपली अडचण होऊ द्यायची नसेल तर नाफेड आणि NCCFचं हे धोरण म्हणजेच केंद्र सरकारचं तुमच्यावरचं निर्यात बंदीचं हे धोरण सपशेल हाणून पाडा, तर तुम्ही यशस्वी व्हाल. घरी राहून सुद्धा तुम्हाला हे आंदोलन करता येईल. नाफेड आणि NCCFला कुठलंही डॉक्युमेंटेशन देऊ नका. पाहूया कशा पद्धतीने हे खरेदी करतात कांदा. काल पवार साहेबांची सभा झाली, त्या संदर्भात काय सांगू? नाही, पवार साहेब हे फार मोठे नेते आहेत, परंतु पवार साहेबांसारख्या नेत्यानं रस्त्यावर येण्यापेक्षा राज्यसभेला रस्त्यावर आणावं, लोकसभेतला सगळा वाद चव्हाट्यावर आणावं. काय झालंय, राज्याच्या या एकंदरीत सत्तेच्या वाटमारीमध्ये आमचे हे मुद्दे कोणाकडे लक्षातच येत नाही. राजकारणासाठी म्हणून याचा जर वापर करत असाल तर त्याला मजा नाही. पवारसाहेब एक दृढ निश्चयी संकल्पवित नेता आहे, त्याबद्दल दुमत नाही. पण अशा पद्धतीनं त्यांनी जावं याबद्दल मात्र दुमत आहे. कारण तो मनुष्य राज्यसभेतला आहे, 4 वेळेस मुख्यमंत्री राहिलेला, डिफेन्स मिनिस्ट्री सेंट्रलची त्यांनी हाताळलेली आहे, ॲग्रिकल्चर मिनिस्ट्री ज्यांनी हाताळली आहे, त्यांना अनुभव फार आहे. त्यांचा तो दर्जा त्या सभागृहातच त्या दर्जानं वाजला पाहिजे. सरकार कशी हिमती करतील बघता येईल. आणि एवढंही करून जर त्या ठिकाणी काही झालं असेल तर मग रस्त्यावर आलं असतं तर मग मजा वाटली असते. भारतीताई पवार यांच्या तिथं तुम्ही गेल्यानंतर काय उत्तर मिळालं? भारतीताई पवारांनाच नाफेड आणायचं आहे. त्यांच्या बोलण्यात पहिलेच मी 8 दिवसापूर्वीच एका व्हिडिओमध्ये म्हटलं होतं, यांना नाफेड जन्माला घालायचे. म्हणजे का, सर्कल वाईज काही लोकांना कोटी रुपये रोज पडले. मागच्या 7-8 लाखाच्या जे 7-8 लाख मेट्रिक टनाचा कांदा खरेदी केला, काही लोकांना कोटी रुपयाचे रोज पडले. शेतकऱ्याचा त्या ठिकाणी असलेला वेंदळेपणाचा उपयोग करून घेतला, डॉक्युमेंटेशन करून घेतलं, त्यांच्या खात्यावर पैसे काढण्यात आले, पण शेतकऱ्याला काहीही त्या ठिकाणी कळू दिलेलं नाही. ते त्या ठिकाणी जे असलेलं शेतकऱ्याचं संवेदनशील नातं आहे त्याचा वापर करता. पण आता सावध झाले शेतकरी. आता शेतकरी आधार कार्ड, बँकेचं पासबुक आणि उतारा देणार नाही. कुठल्याही पद्धतीने शेतकरी आणि कंपनी, शेतकरी कंपनी याच्यामध्ये काही लोकच कंपनी मिळून हा सगळा पैसा खात आहे. शेतकरी हा वेगळा शब्द आहे आणि भारतीताईंचा तो डाव आहे हे लक्षात यायला लागले. तरी कारणीभूत कोण ठरायचं? यस, आपल्या कांदा उत्पादक प्रदेशातले उत्तर महाराष्ट्रातले सगळेच खासदार, सगळ्या खासदारांचं हे कर्तव्य होतं की इथल्या तुम्ही पुरवणाऱ्याचं बघताय. भारतीताई बोलल्या का कांदा पुरला पाहिजे. अरे कांदा पुरला पाहिजे. तुम्ही केंद्र सरकारला ज्या गोष्टीतून उत्पन्न आहे त्या पेट्रोल आणि डिझेलचे दर कुठे गेले? मग आम्हाला ते परवडत नाही म्हणून तुम्ही कधी पेट्रोल आणि डिझेलच्या दरावर बॅन आणलं का? नाही आणलं ना. मग आमचा कांदा 30 रुपये 40 रुपये तुम्हाला परवडत नाही असं का म्हणू शकता? पेट्रोल आणि डिझेलच्या तोडीनं त्या कांद्याला पुढे येऊ द्या. कांदा नाही खाल्ला म्हणून मरत नाही. अगदी तसंच आहे, जर मरत नाही तर मग त्या ठिकाणी त्या उत्पादकाला मारायचं धोरण का करता? जर
या पद्धतीनं कांदा उत्पादक शेतकरी मरून गेला तर देश तरी कुठं तरुण जाणार आहे. पण एक मात्र नक्की, मेटाकुटीलेला आलेला हा शेतकरी, घर चालवायचं कसं या विवंचनेत असलेला हा शेतकरी, तरुण पोरगं बिना लग्नाचं घरात बसलेलं आहे या विवंचनेत असलेला हा शेतकरी, जर त्या ठिकाणी त्याची पावलं चुकीला व्हायला लागली, नाफेडला जन्म घालणाऱ्या लोकांच्या सावरती आत्महत्या केल्यापेक्षा पोरांनी 302 अंगावर लावून घ्यावा, करावेत यांचे आडवे करावे, यांना मुडदे पाडावे यांचे, आणि मग कसं हे सरकार वटणीवर येत नाही हे बघावं लागेल. असतील त्यांच्याकडे मतदानाच्या काय म्हणतो आपण त्याला आयडियाज, मतं मिळवायच्या, पण शेतकऱ्याला जगायची आयडियाज नॅचरली आहे ती जगू द्या ना. आता पुढला पाऊल तुम्ही कसं टाकणार? आम्ही जर समजा ह्यांनी 4,000 रुपयाच्या वरती खरेदी केली नाही सरसकट, तर आम्ही नाफेडचं एकही केंद्र सोयीने चालू देणार नाही, कुठल्याच नाही. आणि जो केंद्र चालवायचा प्रयत्न करेल, मी शेतकऱ्यांची एक वेगळी संघटना उभारण्याच्या विचारात आहे, ज्यांना हत्यारं चालवायचं प्रशिक्षण द्यावं लागेल, बॉम्ब तयार करायचं प्रशिक्षण द्यावं लागेल. या हत्यारं आणि बॉम्ब या नाफेडच्या सेंटर्सवर टाकल्याशिवाय ही व्यवस्था वठणीवर येणार नाही. कारण दिल्ली यांनी प्रचंड सुरक्षित करून ठेवली आहे. नाशकासारखं महानगरमध्ये आम्ही जायला लागलो तर पोलिसाच्या आडवे टाकीत्या, सैनिक आडवे टाकीत्या, मग त्यांच्या का हत्यार आहे म्हणूनच आम्ही घाबरतो ना. मग आमच्या का हत्यार आल्यावर आम्ही काला घाबरू? हेच आमचं धोरण आहे. आम्ही हे अपयशी, शेतकऱ्याला अपयशी करणारं धोरण यशस्वी होऊ देणार नाही, नाही म्हणजे नाही. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा.